श्री स्वामी समर्थ. मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर 2 सप्टेंबर 2024 रोजी येत आहे पिठोरी अमावस्या. प्रत्येकाने आपल्या मुलासाठी पिठोरी अमावस्या कथा नक्की वाचावी. तर आटपाट नगर होतं. तेथे एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाच्या घरी श्रावण महिन्यामध्ये अमावस्येच्या दिवशी त्याच्या वडिलाचे श्राद्ध असे आणि ज्या दिवशी श्राद्ध असे त्याच दिवशी त्याच्या सुनेच्या पोटामध्ये दुःख लागत असे. ब्राह्मण जेवणाला बसायच्या वेळेस सुनेच्या पोटात दुखत असून सून बाळंतीण होऊन ते बाळ मरत असे आणि ब्राह्मण उपाशीच जात असे. असे 6 वर्ष उलटून गेली आणि 7व्या वर्षी असेच झाले. तेव्हा तिच्या सासऱ्याला खूप राग आला. त्याने तिला घरातून बाहेर रानात हाकलून दिले आणि ती पुढे मोठ्या अरण्यात गेली. ते एका जोटिंगच्या बायकोने पाहिली. तिने त्या बाईला विचारले, कोण ग बाई तू? कोणाची आहे? कुठून आली आहे? आणि आलीच आहेस तर परत लवकर जा, नाही तर माझा नवरा झोटिंग येऊन तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ती बाई म्हणाली, म्हणजेच ती ब्राह्मण बाई जी होती ती म्हणाली, तेवढ्यासाठीच मी येथे आले आहे. तेव्हा झोटिंग बाई म्हणाली, तू एवढी जीवावर उदार का झाली आहेस? तेव्हा ब्राह्मणाची सुनाने तिची हकीकत सांगितली आणि दरमहा श्रावण अमावस्येला मी बाळंतीण होई आणि माझे मूल मरून जाई आणि त्या दिवशी आमच्या सासरच्या म्हणजे आजी सासऱ्याचं श्राद्ध असे, असं त्या ब्राह्मणबाईने सांगितले. दरवर्षी ब्राह्मण हे उपाशी जात असे. असे 6 वर्ष झाले आणि 7व्या खेपेलाही असेच झाले. तेव्हा आमच्या मामांजीला राग आला आणि दरवेळेस तुझ्यामुळे माझे वडील उपाशी राहत आहे असे त्यांना वाटले आणि त्यांनी मला घराच्या बाहेर हाकलून दिले, असं सांगून ती रडू लागली. त्यावेळेस झोटिंगाच्या बायकोने सांगितले, बाई तू घाबरू नकोस, अशीच थोडी पुढे जा आणि तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या तसेच साती असरा देवकन्या तिथे पूजेला येतात आणि त्या खीरपुरीचा तिथे नैवेद्य ठेवतील आणि कोण अतिथी आहे असे विचारतील. तेव्हा तू मी आहे म्हणून सांग आणि त्या तुझ्या चौकशी देखील करतील. तेव्हा ती ब्राह्मण स्त्री हो म्हणाली आणि ती पुढे निघाली. तेव्हा तिला एका बेलाचे झाड दिसले. तिच्या नजरेस पडले. तिने इकडे तिकडे बघितले. तिच्या नजरेस तिथे शिवपिंड देखील पडली. तेव्हा तिने त्या शिवपिंडाला नमस्कार केला आणि ते शेजारी झाडावर जाऊन बसली. तेव्हा नागकन्या साती असरा तेथे पूजेला आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजाही केली आणि कोणी अतिथी आहे का म्हणून विचारले. त्यावर ह्या बाईने म्हणजेच ब्राह्मण स्त्रीने उत्तर दिले, हो मी आहे म्हणून, आणि तिने सर्व हकीकत सांगितली. सर्व चौकशी त्या साती असराने देवकन्यांनी यांनी केली आणि तिने सर्व त्यांना हकीकत सांगितली. तेव्हा यांनी तिला तिची 7ही मुलं जिवंत करून दिली आणि तिला हे व्रत करायला सांगितले. 24 योगिनीची तिला पूजा करायला सांगितली. हे व्रत देखील करायला सांगितले आणि यामुळे मूल दगावत नाही असं सांगितलं. सुखी समाधान देखील राहते असेही त्या साती असराने आणि देवकन्याने सांगितले. तेव्हा तिने त्यांना नमस्कार केला. मुलांना घेऊन ती खूप सुखी समाधानाने आनंदाने घरी परतली आणि तिने सर्व घरच्यांना ही हकीकत सांगितली. घरी सगळे इतके आनंदून गेले आणि गावकऱ्यांना देखील आश्चर्य वाटले. तेव्हापासून ही प्रथा करण्याची प्रथा धरली जाते. अशी आहे ही पिठोरी अमावस्येची कथा. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.